नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये सिंधूने सर्वांसाठी थालीपीठ बनवलेले असते आणि ती सावी आणि विनायकला देऊन राघवला म्हणते की राघव सर हे घ्या थालीपीठ आणि खा। तेवढ्यात राघवने बाहेरून जो नाश्ता मागवलेला असतो तो येतो आणि राघव तो खाण्यासाठी लागतो। तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर हे खाल्ल्याने तुम्हाला त्रास होईल। राघव म्हणत असतो की आत्तापर्यंत भूतकाळात जो त्रास मला झाला त्यापेक्षा हा त्रास काहीच नाही, त्यामुळे मी तो सहन करीन। तेव्हा सिंधू म्हणत असते की इतरांना जो त्रास देतो आपण, तेव्हा आपण सुद्धा त्रास सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवावी। त्यानंतर सावी म्हणत असते की अहो पोलीस अंकल, माझी आई ना खूप छान असे थालीपीठ बनवते आणि जर पेशंटने जर ते खाल्ले नाही तर आई खूप चिडत असते। तुम्हाला जर आईचा ओरडा खायचा नसेल तर तुम्ही प्लीज हे थालीपीठ गुपचूप खाऊन घ्या। तर सावी काय करते, सावी ही राघवपुरील तो नाश्ता असतो तो उचलते आणि बाजूला ठेवते आणि हे थालीपीठ खा असे म्हणते। तर राघव सिंधूकडे बघून हसत असतो आणि तो म्हणतो की सावी तू म्हणते म्हणून मी हा नाश्ता खातो, नाहीतर मी खाल्लाच नसता। तर सिंधूसुद्धा राघवकडे बघून हसू लागते। तर विनायक म्हणत असतो की बाबा तुम्ही सावीचे ऐकले, नाहीतर तुम्ही तर आजकाल कुणाचेच ऐकत नाही। तर सिंधू म्हणत असते की अरे बाळा, त्यांची ती जुनी सवय आहे, अगोदर स्वतः चूक करायची मग दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा। विनायक विचारतो की अहो सिंधू आंटी, तुम्हाला हे सर्व बाबांच्या सवयीबद्दल कसे माहीत हो? तुम्ही तर बाबांना आत्ताच भेटल्या, मग तुम्हाला बाबांच्या सवयीबद्दल कसे माहिती? या अगोदर तुम्ही बाबांना ओळखत होतेत का? तर सिंधूला काय उत्तर द्यावे समजत नाही आणि राघवला सुद्धा धक्का बसतो। राघव म्हणतो की विनू बाळा, किती वेळेस सांगितले तुला की जेवताना काहीच बोलायचे नाही, जेवण झाल्यानंतर काय बडबड करायची ते तू करून घे। विनायक म्हणतो की बाबा तुम्ही मला आईसारखे असे बोलल्यासारखे वाटतात, म्हणून मलाच तुम्ही माझी आई आहे असे वाटले। तर राघव हा सिंधूकडे बघत असतो आणि सिंधू राघवकडे। तर सावी म्हणते की चल विनायक, आपण नाश्ता करून घेऊयात। त्यानंतर इकडे मधू ही अन्वीला समजावत असते की अगं त्या तुझ्या आजी आहेत, त्यांच्याबरोबर असे नसते बोलायचे, तू त्यांना सॉरी बोल। अन्वी म्हणत असते काय हो मामी, तुम्ही अशा टिपिकल बहुसारख्या का वागतात की फिल्मी ॲटमसारख्या? तेव्हा मधू म्हणते की अगं तू इतक्या वर्षातून आली त्यामुळे आम्ही जरा इमोशनल झालो, तर तू असे आम्हाला फिल्मी वगैरे काही आमचे ॲटम्स समजू नको। तेव्हा काकू ही अन्वीला बघून इतक्या वर्षातून खुश झालेले असते। ती अन्वीला जवळ घेते आणि अन्वी बाळा किती मोठी झाली, लहानपणापासून तुला बघितलेच नव्हते। अन्वी म्हणते की आजी राहून दे, आणि एक गोष्ट तू ह्या मामीला सांग, ही तर माझी मामी आहे ना, मग तू तिला समजव ती माझी आई नाही, माझ्यावर जास्त ऑर्डर सोडलेला मला चालत नाही, आणि ही घरची सून जरी असली तरी काय ग मधू मामी, तू जास्त फिल्म वगैरे बघते की काय? तू अशी ही का वागत असतेस? आणि जास्त मला इमोशन्स करण्याचा प्रयत्न मात्र करू नको, कारण मी तुझे काही एक ऐकणार नाही। अन्वीच्या वागण्याचं सर्वांना मात्र हे टेन्शन येत असते। तर अन्वीचे ते वागणे बघून रेश्मा म्हणते की ही मुलगी आपल्या घरामध्ये राहणार काकू, हिच्या आईवडिलांना सांगा की हिला घेऊन जा म्हणून, कारण हिची ही वागण्याची कोणती पद्धत आहे, मोठ्यांशी सुद्धा कसे वागावे ते हिला समजत नाही। तर काकू ही रेश्मावर ओरडते, अगं रेश्मा हे तिच्या आजीचं घर आहे, ती हवे तेवढे दिवस येथे राहू शकते आणि येऊ शकते, त्यामुळे तू तिच्यावर रागवण्याचा मात्र प्रयत्न करू नकोस। आणि ती कशी आहे, ती हॉस्टेलवर राहते, त्यामुळे माणसांशी कसे वागावे हे तिला अजून माहिती नाही, पण इथे आपल्यामध्ये राहिल्यानंतर तिला सर्व सवयी होतील। तर मधू लगेच अन्वीच्या कानातील ते हेडफोन काढते, तिचे मात्र सर्व लक्ष हे मोबाईलमध्ये असते। तर अन्वीला खूप राग येतो आणि काय ग तुम्हाला का त्रास देत असते, माझी रूम कुठे आहे ते मला एकदाचे दाखव, म्हणजे तुझ्या त्रासातून मी एकदा रूममध्ये तरी मोकळी राहील आणि दीर्घ श्वास घेऊ शकेल। तेव्हा ती आपल्या बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्यातून सिगरेटचे जे पॉकेट असते ते खाली पडते। तर ते बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे राघव हा सावी आणि विनायक बरोबर गप्पा करत असताना अचानक राघवला खूप ठसका लागतो आणि खोकला येत असतो। सिंधू धावत येते आणि राघव सर प्लीज हे पाणी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या। तेव्हा सिंधू ही राघवला धरते। राघवचा ठसका थांबल्यानंतर राघव म्हणतो की काय सिंधू, तुला माझी इतकीच काळजी होती तर मग आत्तापर्यंत तू जिवंत होती हे मला का तू कॉन्टॅक्ट करून सांगितले नाही, मला साधा कॉलसुद्धा तू का केला नाही?
सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही मेमरी लॉस झाले का? तेव्हा राघव म्हणतो की नाही, मला सर्व आठवणी व्यवस्थित आठवतात, कारण त्या आठवणी अशाच आहेत की मी मेल्यानंतरही सुद्धा मला त्या आठवणी आठवली तर, कारण इतका त्रास मला तू गेल्यानंतर झाला. राघव म्हणतो की सिंधू तुला त्यावेळी घर सोडायची काही गरज नव्हती, पण तू अंकुरला घेऊन घर सोडून शेवटी निघूनच गेली. अनेक असे पर्याय होते की आपण ते शोधू शकलो असतो. सिंधू म्हणत असते की नाही, तुमच्यासाठी काय चूक होती हे तुम्हाला चांगले आठवत असेल की आपल्या बाळाबद्दल तुम्ही लगेच स्वतःच्या बायकोचा आणि बाळाचा विचार न करता मधुताईंची साथ का दिली असेल. मधुताई तर चुकीच्या होत्या, तरीसुद्धा त्याच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आम्ही नाही. त्यामुळे चूक ही मात्र सर्व तुमचीच होती. राघव म्हणतो की कितीही तू चुका केल्या तर ते दोषी तू दुसऱ्यांना ठरवत असते. सिंधू म्हणत असते की मला घर सोडून जायचे होते, की परत येण्यासाठी मी घर सोडले नव्हते, त्यामुळे मला या विषयावर आत्ता काही चर्चा करायची नाही. राघव म्हणत असतो की का तू घर सोडले आणि तुला त्याबद्दल काहीच गरज नव्हती, पण मला एका माझ्या प्रश्नाचे उत्तर दे की सावी कुणाची मुलगी आहे. तर राघव हा सिंधूला धरतो आणि सिंधूला मिठीत घेऊन म्हणत असतो की सांग. तेव्हा सिंधू म्हणत असते की सावी माझी मुलगी आहे. आणि राघव सर हे काय करता तुम्ही? राघव म्हणतो की हे शक्यच नाही, कारण तू कधीही आई होऊ शकणार नाही, हे डॉक्टरांनी सांगितले होते. सिंधू म्हणते की राघव सर जगामध्ये चमत्कार होऊ शकतात आणि त्यातील हा एक चमत्कार समजा. राघव म्हणत असतो की नाही, माझ्या प्रश्नाचे नीट उत्तर दे. राघव म्हणतो की नाही, जाताने तर तू अंकुरला घेऊन गेली होती, मग खरं सांग की सावी कुणाची मुलगी आहे आणि तो तुमच्या घरामध्ये माणूस राहतो, सावीची आणि तुझी खूप काळजी करत असतो, तो कोण आहे. तर सिंधू राघवकडे बघत असते. सिंधू म्हणते की तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी गरजेचे नाही, म्हणून सिंधू तेथून बाजूला निघून जाते. राघवला खूप आणखीनच राग येतो. त्यानंतर इकडे सर्वजण अन्वीला विचारत लागतात की अगं अन्वी, हे सिगरेटचे पॉकेट तुझ्या बॅगमध्ये कसे आणि हे तुझे आहे का? तर लगेच मधू म्हणत असते की नाही, तिचे नसेल. राजश्री सुद्धा तेच म्हणते. अन्वी म्हणते की कसे आहे, हे पॉकेट माझेच आहे, कारण आम्ही सर्वजण हे स्मोक करत असतो. मधू म्हणत असते की अगं, या घरामध्ये कोणीही स्मोक करत नाही आणि तू सुद्धा केलेले येथे आवडणार नाही. तेव्हा अन्वी ही मधूवर ओरडते आणि असं टिपिकल बहुसारखे वागणे सोडून दे आणि मला ऑर्डर्स करायच्या सुद्धा बंद कर, कारण मी खूप थोड्या दिवसासाठी येथे राहण्यासाठी आले, त्यामुळे जरा मला शांत राहून दे. सर्वजण अन्वीवर ओरडत असतात. अन्वी म्हणत असते की प्लीज मला कोणीही ऑर्डर सोडू नका, कारण माझे तुम्ही आई बाबा नाहीत. त्यानंतर काकू म्हणत असते की सर्वजण शांत व्हा आणि अन्वी तू जा रूममध्ये आणि फ्रेश हो, तुला भूक लागली असेल, आम्ही तुला जेवायला देतो. अन्वी म्हणत असते की नाही, माझ्या जेवणाची व्यवस्था मी कुठून तरी बाहेरून करते. राजश्री म्हणते की अगं अन्वी, हे तुझेच घर आहे, बाहेरून का जेवण घेऊन येते? तर अन्वी म्हणते की मी सांगितले ना तुम्हाला, प्लीज आजी मला जास्त एक्सप्लेन देऊ नको. तर मधू म्हणते की चल अन्वी, मी तुला तुझी रूम दाखवते, म्हणून अन्वी तिच्याबरोबर रूममध्ये येते. तर रेश्मा म्हणते की काय वागतेस, हिला थोडेसुद्धा संस्कार नाही. काकू म्हणत असते की ही सर्व त्या योगेशची चूक आहे. आपल्या राखीची मनस्थिती कशी आहे आणि खरं तर योगेशची सुद्धा कामामध्ये तो व्यस्त असल्यामुळे त्याचे सुद्धा लक्ष नसेल, त्यामुळे इथून पुढे त्या अन्वीवर आपले संस्कार होतील रत्नपारखीचे आणि ती कायमची आपल्या या घरामध्येच राहील आणि तो सर्व निर्णय मीच घेईल. त्यानंतर इकडे राघव सिंधूकडे किचनमध्ये येतो आणि सिंधूला म्हणत असतो की सिंधू प्लीज सांग, सावी कुणाची मुलगी आहे? तर सिंधू म्हणत असते की नाही सांगणार मी. तेव्हा राघव हा सिंधूला पुन्हा जवळ घेतो आणि सिंधू सांग, तू का असे केले? तू गेली तर गेली, पण माझ्या सर्व आठवणी आणि मला सुद्धा मी पूर्णपणे मरून गेल्यासारखं होतो. मी तर जिवंत होतो, पण पूर्ण अर्ध मेलेला होतो. तेव्हा सांग मला की सावी कुणाची मुलगी आहे? सिंधू म्हणत असते की तुम्हाला काय करायचे? तुम्हाला तर तुमच्यासाठी मुलगा आणि बायको महत्त्वाची नव्हती, तुम्हाला फक्त तुमच्या मधुताई महत्त्वाच्या होत्या. आणि विनायक येतो आणि विनायक राघव सिंधूचे हे सर्व बोलणे ऐकतो, कारण फोन आलेला असतो हे सांगण्यासाठी येतो. राघव सिंधू एकमेकावर खूपच भडकलेले असतात. तर विनायक म्हणतो की बाबा तुमचा फोन आला. तर राघव सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि राघव फोन घेतो आणि बाजूला बोलण्यासाठी येतो.
मधू म्हणत असते की अरे राघव, तुम्ही गेल्यापासून फोन सुद्धा केला नाही आणि बरं झालं की विनूची ट्रीटमेंट तू तिथे गेल्यानंतर करून घेतली. आणि तेव्हा राघव म्हणत असतो की मी कामात होतो त्यामुळे फोन नाही घेऊ शकलो. तेव्हा विनूसुद्धा राघवजवळ आलेला असतो. त्यानंतर राघव हा मधूबरोबर बोलतो म्हणून सिंधूला त्रास होत असतो. तेवढ्यात मंगेश येतो. मंगेश म्हणतो की काय सिंधू, विनूचे बाबा आहे त्यांच्या आईबरोबर बोलतात म्हणून तुला त्रास होतो ना. सिंधू म्हणत असते की नाही, मला कुणाचा काही त्रास होत नाही आणि राघव आता त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेले आहे, त्यामुळे त्रास करून जरी घेतला तर त्याचा काही उपयोग नाही. तर सिंधू विषय टाळते आणि मंगेशला म्हणत असते की मी तुला क्लिनिकचे काहीतरी सामान आणण्यासाठी सांगितले होते, ते तू आणले का. मंगेश म्हणतो की सिंधू प्लीज विषय बदलू नको. मंगेश म्हणतो की सिंधू खोटं बोलू नको आणि विषयसुद्धा टाळू नको, कारण राघवच्या मनामधली जी तुझी जागा होती आणि तू सुद्धा राघवच्या मनातील जागा दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि तुला सुद्धा तेच वाटते, तू राघवकडून सुद्धा त्याच अपेक्षा करती म्हणूनच तू तेथून निघाली. सिंधू म्हणते की असे काही नाही. सिंधू म्हणते की मला आता इथून पुढे राघवकडून कोणत्याही अपेक्षा ठेवायच्या नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मंगेश सिंधूला म्हणत असतो की सिंधू हीच वेळ आहे की तुझी चूक सुधारण्याची आणि राघवची सुद्धा. जर आता एकदा आयुष्य जर पुढे गेले तर पस्तावा आल्याशिवाय काही राहणार नाही. त्यामुळे ह्याच चुकीमुळे आता तर तुम्ही एकत्र येऊ शकता, नाहीतर ही संधी गेली तर काही उपयोग होणार नाही. त्यानंतर मधू ही राघवला फोन करते आणि राघव, आपले लग्न अर्धवट राहिले ते तू सोडून गेला, मला दिलेले प्रॉमिस तू तर विसरणार नाही ना मागच्या वेळेसारखे. तेवढं सिंधू ही विनायक आणि सावीला म्हणत असते की गेटच्या बाहेर जाऊ नका. तर तो आवाज ही मधू ऐकते आणि मधू विचारते की अरे राघव, हा कोणाचा आवाज आहे. तर राघवला धक्का बसतो. तर आता राघव काय निर्णय घेणार आणि सिंधूसुद्धा काय निर्णय घेणार आणि ते परत एकत्र कसे येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.